तामिळनाडूच्या राजकारणात अभिनेता जोसेफ विजय उर्फ थलपती विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे जणू बदलली आहेत. विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या सरकारकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मात्र सरकार स्थापन होताच आता त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहेत. डीएमकेच्या एका ज्येष्ठ नेत्याने थेट दावा केला आहे की टीव्हीके सरकार 6 महिनेही टिकणार नसल्याची मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यामुळे तामिळनाडूतील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. ही भविष्यवाणी डीएमकेचे वरिष्ठ नेते आणि तिरुचेंदूर मतदारसंघाचे आमदार अनिता राधाकृष्णन यांनी केली आहे. त्यांनी एका पक्षीय कार्यक्रमादरम्यान बोलताना दावा केला की मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके आघाडी सरकार जास्त काळ टिकणार नाही आणि काही महिन्यातच डीएमके पुन्हा सत्तेत परत येईल. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय चर्चांना मोठे उधाण आले आहे. राधाकृष्णन म्हणाले की या सरकारकडे आता फक्त 4 ते 6 महिने उरले आहेत. त्यानंतर पुन्हा आमचे नेते एम.के. स्टॅलिन मुख्यमंत्री पदावर विराजमान होतील. त्यांनी पुढे दावा केला की टीव्हीके सरकारमध्ये अंतर्गत मतभेद वाढत आहेत आणि सत्तेसाठी सुरू असलेली स्पर्धा भविष्यात मोठे संकट निर्माण करू देखील शकते. यावेळी त्यांनी टीव्हीकेचे ज्येष्ठ नेते आधव अर्जुना यांनाही थेट आव्हान दिले. राधाकृष्णन म्हणाले, जर हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या. मीही राजीनामा देतो आणि तिरुचेंदूरमध्ये समोरासमोर निवडणूक लढवूया. हा आमचा गड आहे आणि येथे आम्ही कोणाचाही पराभव करू शकतो. त्यांच्या आव्हानामुळे टीव्हीके आणि डीएमकेमधील संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. तिरुचेंदूर मतदारसंघ हा राधाकृष्णन यांचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या 2 दशकांपासून अधिक काळ त्यांनी या भागामध्ये मजबूत राजकीय पकड अशी निर्माण केली आहे. 2001 मध्ये त्यांनी AIADMK कडून पहिल्यांदा विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी डीएमकेत प्रवेश केला आणि 2009 पासून सतत या मतदारसंघामध्ये आपला ताबा ठेवला आहे. त्यामुळे त्यांच्या विधानाला राजकीयदृष्ट्या महत्त्व दिले जात आहे. दरम्यान राधाकृष्णन यांनी डीएमके प्रमुख स्टॅलिन यांच्या पराभवावरतीही देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यावेळी त्यांनी कोलाथूर मतदारसंघाचा उल्लेख करत म्हटले की स्टॅलिन यांनी त्या भागाचा प्रचंड विकास केला आहे. त्यांनी कोलाथूरला सिंगापूरसारखे बनवले. आमची इच्छा आहे की त्यांनी पुढच्या वेळी त्रिचीमधून निवडणूक लढवावी. तसेच त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितले की आमचे थलेवरच पुढील मुख्यमंत्री असतील. तथापि या सर्व वक्तव्यांवरती अद्याप टीव्हीके किंवा मुख्यमंत्री विजय यांच्या कार्यालयाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पण डीएमकेच्या या आक्रमक भूमिकेमुळे तामिळनाडूमधील सत्ता संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वास्तविक पाहता थलपती विजय यांचा निवडणुकीतील विजय हा तामिळनाडूच्या इतिहासातील सर्वात मोठ्या राजकीय उलथापालथीपैकी एक मानला जात आहे. अनेक दशकांपासून डीएमके आणि AIADMK या 2 पक्षांभोवती फिरणाऱ्या तामिळनाडूच्या राजकारणात विजय यांच्या टीव्हीकेने जोरदार एंट्री घेतली. टीव्हीकेने 234 पैकी तब्बल 108 जागांवरती विजय मिळवत सर्वांना धक्का दिला. मात्र स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेल्या आकड्यापासून पक्ष केवळ 10 जागांनी दूर राहिला. यामुळे राज्यात जवळपास 10 दिवस प्रचंड राजकीय अनिश्चितता निर्माण झाली होती. विविध पक्षांमध्ये पडद्यामागे बैठका, संपर्क आणि चर्चांचे सत्र देखील सुरू होते. अखेर काही छोट्या पक्षांच्या मदतीने विजय यांनी सत्ता स्थापन केली आणि विजय यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते टीव्हीके सरकारसमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे सहयोगी पक्षांना एकत्र ठेवणे. विजय यांची लोकप्रियता प्रचंड असली तरी राजकीय अनुभवाच्या बाबतीत त्यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. दुसरीकडे डीएमके आणि AIADMK हे दोन्ही पारंपरिक पक्ष पुन्हा मजबूत होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे राज्यात पुढील काही महिने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. सध्या तरी विजय यांचे सरकार स्थिर असल्याचे दिसत असले तरी विरोधकांकडून सुरू असलेले हल्ले आणि सरकारमधील संभाव्य अंतर्गत मतभेद यामुळे तामिळनाडूचे राजकारण आणखी काही रंगतदार होण्याची शक्यता आहे. डीएमके नेते राधाकृष्णन यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरणार की विजय आपल्या नेतृत्वाने सरकार स्थिर ठेवणार याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. तर मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा. भेटू पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.